नमस्कार मित्रांनो, तर आज आपण एका नवीन व्हिडिओमध्ये पाहत आहात. तर व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत असेल समसृष्टी उद्यान, म्हणजे आपण ह्या नाशिक तपोवन येथील ह्या समसृष्टी उद्यानमधील ही प्रभू श्रीरामाची मूर्ती पाहणार आहोत. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. ही पहा मित्रांनो, तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये दिसत असेल ही प्रभू श्रीरामाची मूर्ती. थोडा सूर्याचा प्रकाश आहे त्याच्यामुळे थोडासा क्लिअरिटी कमी आहे. तर मित्रांनो, पुढे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मी. तर हा भगवा झेंडासुद्धा असा खूप असा उंच लावण्यात आलेला आहे. तर मित्रांनो, व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, हे पहा माझ्या पाठीमागे दिसत असेल तुम्हाला ही प्रभू श्रीरामाची 55 फुटाची असलेली ही भव्य अशी महाराष्ट्रात सगळ्यात मोठी 55 फुटाची असलेली ही प्रभू श्रीरामाची मूर्ती ह्या समसृष्टी उद्यान तपोवन येथे ही मूर्ती उभारण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, ह्या उभारण्यात या नाशिककरांचं वैशिष्ट्य असं आहे की ह्या प्रभू श्रीरामाने जेवढं अयोध्याला महत्त्व दिलं आहे तेवढंच या नाशिकलाही महत्त्व दिलेलं आहे. तर ह्या मूर्ती म्हणजे ही नाशिककरांनी ह्या प्रभू श्रीरामाची पर्यटक फिरायला येणाऱ्यांसाठी ही आठवण राहावी आणि ही मूर्तीचं साक्षात दर्शन व्हावं याच्यासाठी ही 55 फुटाची मूर्ती ही साकारण्यात आलेली आहे. आणि जर तळापासून जर धरलं तर संपूर्ण मूर्तीची उंची ही 70 फुटापर्यंत आहे. तर अशी ही भव्य मूर्ती महाराष्ट्रात तुम्हाला फक्त नाशिकमध्येच पाहण्यासाठी भेटणार आहे. तर मित्रांनो, हे पहा तुम्हाला दिसत असेल आजूबाजूचा ह्या उद्यान या गार्डनचा अतिशय परिसर अतिशय सुंदर आणि निसर्गमय वातावरण दिसून येतं. आणि संपूर्ण ही खूप छान अशी असलेली झाडी, पाठीमागून सुद्धा पितांबर नेसलेला प्रभू श्रीराम या धनुष्यबाण या अशा आपला युद्ध एका हाताने आशीर्वाद देण्यासाठी आपल्या सर्व भक्तांना या मूर्तीतून दिसून येतो. तर या अशी मोठी मूर्ती अवश्य पहा. तर मित्रांनो, आपण या संपूर्ण परिसर पाहणार आहोत. तर या गार्डनमधली आणि गंगा गोदावरी काठाच्या किनारी असल्यामुळे इथलं वातावरण हे अतिशय सुंदर असं वाटतं. आणि या झाडाझुडपाची सावली गार्डनमध्ये लावलेलो आणि हे संपूर्ण मूर्तीच्या आजूबाजूने दिसत तुम्हाला हे लायटिंगचे शावर बसवण्यात आलेले आहेत. तर आता दिवस आहे त्याच्यामुळे तर रात्रीच्या वेळेस या पूर्ण लाईटीच्या शावरने मूर्ती अशी लखलखून दिसते. तर मित्रांनो, तुम्ही जर संध्याकाळी पाहत असाल तर मूर्तीचा अतिशय तेज आणि प्रकाश हा लाईटीचा अतिशय सुंदर दिसतो. हे पहा आजूबाजूने संपूर्ण दिसणारे हे पाण्याचे शावर बसवण्यात आलेले आहे. तर तुम्ही कधी नाशिकला येत असाल तर तपोवनमध्ये येऊन या मूर्तीचा साक्षात अनुभव घ्या आणि दर्शन घ्या. अतिशय सुंदर असे हे गार्डनसुद्धा आहे. आणि हा भगवा फलक तुम्हाला दिसत असाल हा 108 फुटांचा इथे लावण्यात आलेला आहे. म्हणजे भरपूर असा उंच आहे हा भगवा फलक. तर मित्रांनो, धन्यवाद.